हे बघा कसं आहे, दिल्लीपासून गल्लीपर्यंत ज्या विषयाची चर्चा होते तो विषय मुळात दिल्लीमध्ये ज्यांच्यासाठी म्हणून चर्चेत आलेला होता त्यांच्यापर्यंत तो विषय नेमका पोहोचलाय का, हे पत्रकार म्हणून समजून घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे. कारण दिल्लीमध्ये संसदेमध्ये ज्या नारी शक्ती वंदन विधेयकाची चर्चा झाली तो विषय महिलांपर्यंत नेमका किती आणि कसा पोहोचलाय हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्यातनं फार इंटरेस्टिंग मतं या सगळ्या महिलांची आपल्यापर्यंत पोहोचली. ही मतं जाणून घ्या. टी व्हीवरच्या चर्चा आणि ब्रेकिंगच्या पलीकडे व्यक्त होणारी ही सगळी निर्मळ मतं आहेत आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महिला आरक्षण, नारी शक्ती वंदन विधेयकाची बरीच सगळी चर्चा सगळीकडे सुरू आहे, पेपरमध्ये, टी व्हीमध्ये, सोशल मीडियावर. तुम्ही काय ऐकलंय? तुमच्यापर्यंत काही पोहोचलंय का? ऐकलंय, फक्त पोचलं म्हणजे काय, महिलांसाठी काहीतरी नवीन काहीतरी बोलतात आहे सगळे, तेवढंच माहिती आहे. बाकी त्याच्याबद्दल काही जास्त माहिती नाही. ॲक्च्युली तुला सांगू, आम्ही कॉलेजमध्ये असेपर्यंत पण मला राजकारणात इंटरेस्ट नव्हता. तो आता आला हे असल्या बरबटलेल्या लोकांना. बघून आला. खरंच सांगते तुला, आम्ही एवढं लक्ष नाही देत होते राजकारणाकडे वगैरे. मी वाचलं नाही आहे, पण बातम्यांमध्ये कानावर मधून मधून पडत असतं ते. पण जर खरोखर हे करत असले तर फार चांगलं होईल. हां, मी बातम्यांमध्ये वाचलं, महिला आरक्षण पहिले 33% होतं ना, ते आता थोडं ते वाढवणार आहेत ना. हो, वाचलंय मी. मला म्हणजे ऑनलाईन पण फेसबुक आणि ह्याच्यावर सोशल मीडियावर येतं, त्याच्यावर वाचलंय. नाही, मी एवढं असं काय ऐकलं नाही सोशल मीडिया वगैरेमध्ये, पण पाहिजे आरक्षण महिलांना. आता गंमत अशी आहे की देशाच्या राजकारणामध्ये अशी काही भानगड सुरू आहे हे काही महिलांना माहिती आहे आणि काही महिलांना तेही माहीत नाही आहे. पण ज्यांच्यापर्यंत हा सगळा मुद्दा पोहोचला आहे तो मुद्दा नेमका कसा पोहोचला आहे, सत्ताधाऱ्याच्या नॅरेटिव्हने पोहोचला आहे की विरोधकांच्या नॅरेटिव्हने पोहोचला आहे, हे समजून घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे. असं म्हणजे विरोधक काय असं आहे ना, विरोधकांना विरोध करायचाच असतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीला काही चांगलं आणलं सरकारने की त्याला विरोध करायचा त्यांचा हक्क आहे असं मला वाटतं. की ते म्हणजे काही समजून न घेता त्याच्यामागे जरी चांगली कारणं असली तरी ते विरोधाला विरोध हा त्यांची ते करतातच. की आता जगामध्ये तरी महिला पॉलिटिक्समध्ये आहेत खूप, जर ग्लोबली पण बघायला ते झालं बिल पास का नाही झालं हे कळलं का, की कोणी विरोध केला किंवा काय? अपोजिशनचाच विरोध आहे तसं बघायला जेवढं मला कळलंय तेवढं. आता ते का नाही झालं ते पण मला थोडं इतकं माहिती नाही आहे. ते आता भाजप आणि ह्यांच्या युतीमुळे हे परत सुरू होत आहे. फार चांगलं आहे हे, आणि हे झालं लागू तर त्यांना मनापासून धन्यवाद देईन मी. जे काही राजकारण झालं ते झालं, पण या सगळ्यात काय झालं तर 2023 साली जे विधेयक मंजूर झालेलं होतं ते विधेयक सरकारनं लागू केलं आणि त्यामुळे आता महिलांना 33% राजकारणामध्ये आरक्षण मिळणार आहे. पण म्हणजे नेमकं काय होणार आहे, महिलांना याचा कसा फायदा होणार आहे, हे सुद्धा आम्ही महिलांशी बोललो. काय उत्तरं आली ऐका. मला तरी वाटतं की महिला ज्या दोन्ही गोष्टी चांगल्या सांभाळू शकतात, घर आणि ऑफिस, जसं आम्ही आतापर्यंत केलं वर्किंग वुमन, तसं सगळीकडे म्हणजे बायका ह्या असं मला वाटतं की त्या जास्त जबाबदारीने दोन्ही क्षेत्र सांभाळू शकतात. म्हणून त्यांना संधी मिळायला. हां, आणि त्या चांगल्या तऱ्हेने सांभाळू शकतील असं मला वाटतं. आत्ताच्या निमित्तानं प्रश्न विचारतो की आता पुरुष सगळे राजकारणात आहेत तर ते लाडकी बहीण वगैरे सगळ्या योजना आणतात. महिला राजकारणामध्ये वाढल्या की त्या पण आणतील का, बहिणींचे लाड करतील का त्या? मला नाही वाटणार महिला करतील, कारण मी जरी असेल ना तरी मी असे लाड नाही करणार. उलट मी सगळ्यांना, मला ज्या कळलेलं आहे, काही बायकांनी असेच फॉर्म भरलेले आहेत, एका घरामध्ये डबल टेबल आणि त्यांच्याकडे स्कूटर 2-2 गाड्या असून त्यांनी फॉर्म भरले. मी त्यांना तोंडावर म्हटलेलं हे बरोबर नाही, तुमच्यामुळे बाकीच्यांचं नुकसान झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय की महिलांना असं राजकारणामध्ये आरक्षण मिळायला हवं का? हो, हवं ना, का नको. सगळीकडे महिला पुढे आहेत, मग राजकारणात का मागे राहायचं, बरोबर ना. तुम्हाला काय वाटतं? माझं पण तेच मत आहे. आता जगात अशी कुठली वर्क नाही राहिलं किंवा पोझिशन नाही की तिथे महिला काम नाही करत आहेत. तर मग पॉलिटिक्समध्ये पण महिलांनी पुढे जावं, ह्याला माझं पूर्ण सपोर्ट आहे. महिला जर का जास्त राजकारणात आल्या, 33% आरक्षण लागू महिलांचे झालं, बरेचसे प्रॉब्लेम्स महिलाच सोडवतील ना. आणखी काय. तुम्हाला कॉन्फिडन्स आहे याच्याविषयी? हो, आहेच ना. मी स्वतः महिला आहे म्हणजे महिलांबद्दल कॉन्फिडन्स असणारच ना. जसे महिलांचे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत आणि एक त्या स्वतः महिला असतील तर त्यांना ते थोडे जास्त जवळून कळतील आणि त्याच्यावरती ते
खूप युनिक प्रकारे काय प्रॉब्लेम्स आहेत महिलांसमोर? तसे जसं की आजकाल एवढं जे चालू आहे बाहेर पण आपण फ्रीली एवढं जाऊ शकतोय, पण असं खूप सारे अजून सुरक्षा महिला सुरक्षा हाच एक मोठा प्रश्न उद्भवतो, जिथे महिलांची सुरक्षा हीच एक मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्यालाच कॉन्कर करण्यासाठी महिला मला वाटतं थोड्या यायला हव्या. मला अजून एक असं विचारायचं आहे, आता सगळे पुरुष राजकारणी बरेच आहेत आपल्याकडे, मग त्यांनी आम्ही नाही असं म्हणत नाही की ते वाईट आहेत, ते पण चांगलेच आहे, सगळं कामं महिलांसाठी करतात आहे, पण मग असं काही म्हणत नाहीये. पण तुम्ही महिलांबद्दल विचारताय म्हणून म्हटलं महिला आल्या तर आवडेल. नाही, मला हे विचारायचं आहे की पुरुष राजकारणी आता आपल्याकडे बरेच आहेत, तर त्यांनी योजना वगैरे आणल्या त्या महिलांसाठी आहेत, लाडकी बहीण योजना वगैरे, तर तसं जर का महिला आल्या तर त्या योजना म्हणजे वाढतील की बंद होतील? नाही, वाढतील, नक्कीच वाढतील. कारण का कुठली महिला अशी असेल की योजनेसाठी नाही म्हणेल? महिला सगळ्या गोष्टींवर चांगलं काम करू शकतात. जी बाई मुलांना जन्म देते, अख्खं घर सांभाळते, आई वडील, सासू सासरे, भावंड, नवरा, मुलं, त्यांच्यावर संस्कार करते मुलांवर, ती बाई देश तर नक्कीच सांभाळू शकेल, नक्कीच. आणि अशी उदाहरणं आहेत. आता आपल्या राष्ट्रपतीच महिला आहेत ना, किती सुंदर काम करतायत. अर्थमंत्री आहेत, केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन, त्या पण किती छान काम करतायत. आणि मेन काय माहिती आहे का, की पैसे खातात ना लोक, ते महिला नाही खाणार. याचं कारण असं आहे की हे जे सुरू होतं ना, काय लाडकी बहीण योजना, ह्याच्यामध्ये भरपूर फसवणूक झालेली आहे. ज्यांना खरी गरज आहे या पैशांची, त्यांना हे पैसे मिळवून त्या देण्याचा नक्कीच प्रयत्न करते. फरक ऑफकोर्स they have a better view of thinking, a broadcast about men, children, females. सगळ्यांबद्दल त्यांना दृष्टिकोन असतो. पुरुष फक्त आपल्या दृष्टिकोनातून बघतात. मग तुम्हाला हे सगळं सुधारण्यासाठी राजकारणात यावं वाटतं काय? मला यावं वाटतं, पण माझा नवरा आणि मुलगा मला पाठवणार नाही. मी कधीपासून कुठल्या तरी पक्षात जाऊ का? नको म्हणे, तू काय भयानक बाई आहेस. राजकारणामध्ये येऊन काय करायचंय या प्रश्नाचं उत्तर आणि त्यातून समोर येणारा महिलांचा राजकीय मॅनिफेस्टो हा मूलभूत गोष्टींभोवतीच आपल्याला फिरताना दिसतो. कारण त्यांना राजकारणामध्ये येऊन जे करायचंय ते त्यांच्या जगण्यातून येतं. त्यांनी जे भोगलंय ते त्यांना सुधारावं वाटतं. आता 2023 साली संमत झालेलं हे विधेयक कदाचित 2029 पासून हे आरक्षण लागू होईल, पण यामुळे त्यांचं जगणं, त्यांच्यासमोर असलेलं सध्याचं चित्र बदलेल का, हा खरा प्रश्न आहे. या व्हिडिओमध्ये अनेक मतं व्यक्त झालेली आहेत. अर्थात त्यावर तुमची काही मतं असतील ती जरूर कमेंट सेक्शनमधून व्यक्त करा. या व्हिडिओसाठी कॅमेरा हाताळला आहे माझा सहकारी अमर सकपाळ याने. मुंबईतनं बोल भिडूसाठी मी गुरुप्रसाद.